जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा जी काही टेट 2ची जी शिक्षक भरती सध्या बघा झाली होती, त्याच्यामध्ये जे काही टी ई टी संदर्भात जे बघा फ्रॉड यादीमध्ये ज्यांचं नाव होतं, तर त्या यादीमधील जे उमेदवार होते तर त्यांना बघा जे काही बॅन करण्यात आलं होतं त्यांचं TET प्रमाणपत्र, तर त्या संदर्भात बघा जे काही महत्त्वाचं सध्या आत्ताची जी काही शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये त्यांना जे काही सेल्फ सर्टिफायसाठी बघा अलाउड केलं होतं, कारण त्यांच्याकडे जे काही महत्त्वाचं सीटेट संदर्भात प्रमाणपत्र होतं आणि त्या सीटेट संदर्भात प्रमाणपत्र असल्यामुळे त्यांना बघा जे काही टेट 2च्या जी शिक्षक भरती सध्या सुरू होती तर त्याच्यामध्ये बघा अलाउ करण्यात आलं होतं सेल्फ सर्टिफाय करण्यासंदर्भात। आणि त्यामध्ये जे उमेदवार सध्या सेल्फ सर्टिफाय होऊन त्यांचं पूर्ण जे काही फॉर्म सध्या ॲप्लिकेशन पूर्ण भरलं गेलं होतं आणि असे काही जे उमेदवार आहे तर ते उमेदवारांचं सध्या बघा जे काही 11,085 उमेदवारांची यादी आहे, तर त्या यादीमध्ये जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा मग जे काही महानगरपालिका असेल, तर अशा ठिकाणी बघा नियुक्ती झालेली त्याच्यामध्ये दिसून येत आहे। आता नियुक्ती या ठिकाणी बघा जी काही सिलेक्शन यादीमध्ये सध्या नाव आलेलं आहे, त्यानंतर नियुक्ती यादी जी असेल तर त्याच्यामध्ये देखील नाव आहे। त्यानंतर अंतिम जे काही व्हेरिफिकेशन होत असतं तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे चारित्र्य पडताळणीचं जे प्रमाणपत्र असतं त्या संदर्भात बघा महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये सध्या जी काही चारित्र्य पडताळणी संदर्भात डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर केल्यानंतर अंतिम नियुक्ती या ठिकाणी बघा होत असते। पण अशा जे उमेदवारांना सध्या बॅन करण्यात आले होतं TET फ्रॉडमधील जो काही 2018चा जो काही यादी होती तर त्याच्यानुसार या ठिकाणी बघा त्यांच्यावर सध्या कार्यवाही करण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र महाराष्ट्र राज्य जे काही परीक्षा परिषद आहे तर त्यांनी बघा या ठिकाणी सध्या निर्गमित केलेलं आहे। तर हे पत्र जे आहे ते 3/4/2024ला सध्या निर्गमित केलं होतं। तर याच्यामध्ये बघा माननीय आयुक्त, महानगरपालिका सर्व, प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सर्व, तर ह्यांना हे पत्र या ठिकाणी निर्गमित करण्यात आलं होतं। असं जे पत्र आहे ते प्रत्येक जे काही विभागावाईज या ठिकाणी बघा आता हे पत्र जे होतं मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व ह्यांना देखील निर्गमित करण्यात आलं होतं। त्यानंतर बघा शिक्षण निरीक्षक असेल मुंबई, त्यानंतर जे काही मनपाचे असेल शिक्षण अधिकारी, त्यानंतर प्रशासन अधिकारी, नगरपालिका, नगर परिषद सर्व त्यांना देखील निर्गमित करण्यात आलं आहे। आणि या ठिकाणी बघा जे काही पोलीस उपायुक्त आहे महाराष्ट्र राज्य त्यांना देखील आहे। त्यानंतर बघा माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर असेल, त्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर असेल, तर ह्या सर्वांना बघा पत्र हे इश्यू करण्यात आले आहे TET फ्रॉड संदर्भातील। तर ह्याच्यामध्ये एकंदरीत जे काही माहिती देण्यात आली आहे की ज्या TET फ्रॉड यादीमधील जे उमेदवार होते तर त्यांना बघा त्यांची नियुक्ती जरी झाली असेल तर त्यांचं जे काही अंतिम जी ह्या ठिकाणी बघा यादीत नाम असेल आणि त्यांना व्हेरिफिकेशन संदर्भात जे काही चारित्र्य पडताळणीचं प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र बघा त्यांना इश्यू करण्यासंदर्भात त्या ठिकाणी बघा परवानगी त्या ठिकाणी दिली नाही, कारण त्यांच्या संदर्भात महत्त्वाचे जे काही गुन्हे नोंद संदर्भात त्यांच्यावर कार्यवाही सध्या सुरू आहे। तर ह्याच्यामध्ये बघा विषय काय देण्यात आले की पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया सन 2023-24मध्ये निवड झालेल्या शिक्षक जे काही पात्रता परीक्षा गैरप्रकारातील समाविष्ट उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबत अशा संदर्भात या ठिकाणी विषय हा देण्यात आलेला आहे। आता जे काही चारित्र्य पडताळणी संदर्भात बघा जी काही लास्ट स्टेप असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर चारित्र्य पडताळणी ही जे काही संबंधित पोलीस स्टेशनमधनं होत असते, त्याच्यावरती जो काही संबंधित उमेदवार असेल त्याच्यावरती एखादा गुन्हा झाला आहे का त्या संदर्भात चारित्र्य पडताळणी केली जाते। आपल्याला माहिती आहे की जी शिक्षक पात्रता परीक्षा 2019 व सन 2018मधील गैरप्रकाराबाबत बघा सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर या ठिकाणी महत्त्वाचा या ठिकाणी गुन्हा नंबर ह्या ठिकाणी देण्यात आला आहे। या अन्वये सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने जी TET 2019मधील गैरप्रकारामध्ये आपल्याला माहिती आहे की 7,874 उमेदवार सध्या परीक्षार्थी व शिक्षक पात्रता TET 2018मधील जवळपास बघा 1,663 परीक्षार्थी समाविष्ट असून संबंधितांची 3/8/2022 व 14/10/2022 अन्वये गैरप्रकारातील जी काही परीक्षार्थीची सदर परीक्षेतील संपादनूक या ठिकाणी रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे। संबंधित उमेदवाराची यादी जी काही परीक्षा परिषदेची ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यावर या ठिकाणी बघा प्रसिद्ध देखील करण्यात आली आहे। तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे देखील पाठवण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही TETचा जे घोटाळा झाला होता तर त्याच्यामध्ये 2019 आणि 2018 ह्या दोन ज्या TET परीक्षा सध्या बघा ज्या याद्या होत्या तर त्याच्यामध्ये जवळपास 2019मध्ये 7,874 उमेदवारची त्या यादीमध्ये नाव आहे आणि 2018मध्ये 1,663 उमेदवारांचं सध्या नाव आहे। म्हणजे हे जे जवळपास जे उमेदवार होत आहे जवळपास या ठिकाणी बघा 9,000+ उमेदवार सध्या या ठिकाणी TETच्या फ्रॉड लिस्टमध्ये नाव हे आलेलं आहे। आणि ह्याच उमेदवारांमधून काही उमेदवार असे आहे की जे सध्या टेट 2च्या आधी काही परीक्षा झाली होती किंवा जी चालू जी शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये देखील बघा त्यांची निवड ही झालेली आहे. जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, तर त्याच्यामध्ये बघा ज्यांची निवड झालेली आहे आणि त्यांचं सध्या चारित्र्य पडताळणी बाकी आहे आणि चारित्र्य पडताळणीमध्ये त्यांचं नाव जर त्या ठिकाणी आलं तर त्या संदर्भात बघा पुढे ह्याच्यामध्ये देण्यात आले त्यांच्यावर गुन्हे या ठिकाणी नोंद देखील झालेली आहे. आपल्याला या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलं होतं 2021ला या ठिकाणी बघा गुन्हे सध्या नोंद झालेली आहे. तर संदर्भ क्रमांक जो पत्र 2 आहे त्याच्या अन्वये गैरमार्ग अवलंबिणाऱ्या उमेदवारांवर गुन्हा नोंदवण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. याबाबत सायबर गुन्हे शाखा पुणे यांच्याशी पत्रव्यवहार देखील सुरू आहे. म्हणजे ह्यांचे जे उमेदवारांचं सध्या एवढे उमेदवारांचं ज्याचं नाव असेल तर त्यांच्यावर गुन्हे देखील या ठिकाणी करण्यासंदर्भात गुन्हे नोंद संदर्भात या ठिकाणी निर्देश देखील प्राप्त झाले आहे. तथापि बघा पवित्र पोर्टलमार्फत न्यायालयीन अंतरिम आदेशानुसार सदर उमेदवाराची आपली माहिती भरली असून त्यापैकी काही जणांनी निवड या पदावर झालेली देखील आहे. बघा म्हणजे या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जी काही सेल्फ सर्टिफाईसाठी त्यांना मुभा देण्यात आली होती आणि त्या मुभा देण्यासाठी बघा न्यायालयीन अंतरिम आदेशानुसार सदर जे उमेदवार होते त्यांनी माहिती भरली देखील होती आणि त्यापैकी काही उमेदवारांची शिक्षक या पदावर बघा निवड देखील झालेली आहे. मात्र नियुक्ती आदेश देताना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. तरी गैरमार्ग अवलंबिणारे जे काही उमेदवार असेल निवड आपल्या जिल्ह्यात झाली असेल तर सदर उमेदवाराची चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सायबर गुन्हे शाखेमार्फत प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावेत तरच शिक्षण क्षेत्रात बघा नैतिकदृष्ट्या योग्य व्यक्तीची निवड होईल. तथापि उपरोक्त उमेदवाराच्या बाबतीत नियुक्तीची कार्यवाही सायबर गुन्हे शाखेच्या चरित्र पडताळणी अहवालाप्राप्त नंतर करण्यात यावी असं बघा प्रशासन अधिकारी यांनी मुख्य अधिकारी नगरपालिका नगर परिषद यांना निदर्शनास आणून द्यावे असं देखील या ठिकाणी बघा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत ज्या उमेदवारांचं सध्या निवड झाली आहे तर त्या संदर्भात त्यांची बघा TETचे फ्रॉड जी लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये जर नाव असेल आणि त्यांची चारित्र्य पडताळणीमध्ये सध्या ते नाव त्या ठिकाणी आलं असेल तर त्यांची चारित्र्य पडताळणी बघा होणार नाही आणि त्यांच्यावर गुन्हे देखील या ठिकाणी नोंद करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या आहे. एकंदरीत असे जे उमेदवार आहे तर असे उमेदवार बघा सध्या ज्या चालू भरतीमध्ये म्हणजे 2022ची जी भरती आहे त्याच्यामध्ये बघा निवड देखील झालेली आहे. म्हणजे आता ही जी निवड असेल एकतर त्यांची बघा CTET जी परीक्षा असेल CTET परीक्षा उत्तीर्ण असेल किंवा मग TET परीक्षेचाच बेसवर यांनी फॉर्म हे भरून दिलेलं असेल. पण अंतिम जे काही व्हेरिफिकेशनमध्ये जर त्यांची चारित्र्य पडताळणी या ठिकाणी नाही झाली आणि त्यांचं TET फ्रॉडमध्ये नाव असेल तर त्यांच्यावर बघा योग्य ती कारवाई देखील या ठिकाणी होणार आहे असं देखील ह्या पत्रामध्ये नमूद आहे. म्हणजे एकंदरीत जे उमेदवार सध्या सिलेक्ट झाले असेल तर त्यांना त्यांची नियुक्ती असेल तर त्या नियुक्ती संदर्भात बघा या ठिकाणी बघा पुढे कार्यवाही सध्या होऊ शकते आणि अशा प्रकारे या ठिकाणी बघा गुन्हे नोंद TET फ्रॉड जे काही यादीमधील उमेदवार असेल सिलेक्शन झालेले तर त्यांच्यावर नोंदवलेली आपल्याला दिसून येत आहे. तर असे हे पत्र बघा प्रत्येक जे काही विभाग आहे तर त्या विभागांना या ठिकाणी पोलीस आयुक्त जे आहे पुण्याचे तर त्यांना देखील या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आयुक्त नगरपालिका यांना देखील पत्र इश्यू करण्यात आलं आहे. त्यानंतर बघा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई असेल त्यानंतर मनपाचे शिक्षण अधिकारी असेल प्रशासन अधिकारी असेल नगर परिषदचे त्यांना देखील पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी असेल जिल्हा परिषद त्यांना देखील या ठिकाणी बघा अवगत हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत TET फ्रॉडमध्ये लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांचं बघा चालू भरतीमध्ये सिलेक्शन झालं आहे तर अशावरती ते जर सिद्ध झालं त्या ठिकाणी जे काही चारित्र्य पडताळणी डॉक्युमेंट किंवा प्रमाणपत्र व्हेरीफाय करताना तर त्याच्यावरती गुन्हा देखील या ठिकाणी नोंद होणार आहे असं या पत्रामध्ये एकंदरीत झालेलं आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये ज्यांची नियुक्ती झाली असेल तर त्यांना त्या ठिकाणी बघा नियुक्तीही मिळणार नाही असं याच्यावरनं एक आपल्याला माहितीही मिळत आहे. म्हणजे जे काही पदं असेल सिलेक्ट झालेले तर ते पुन्हा या ठिकाणी रिक्त होऊ शकतात आणि परत जी काही रिक्त झालेली पदं असेल ती कन्व्हर्टेडमध्ये जो काही टप्पा 2 असेल त्याच्यामध्ये येऊ शकतात. अशी एक महत्त्वाची सध्या TET फ्रॉड संदर्भात ज्यांच्यावर सध्या जे काही नावं असेल ह्या 2019 आणि 18मधील TET फ्रॉड यादीमधली 1613 1663 आणि जे काही सध्या 7874 एवढे जे काही महत्त्वाचे सध्या जे परीक्षार्थी आहे तर त्या लिस्टमध्ये सध्या नाव असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर लाईक करू शकतात. हे जे पत्र आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथे देण्यात आलेली आहे. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत राहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या अशा महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.